जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शिक्षक भरती संदर्भात सध्या जे काही निवड याद्या आहे तर 11,085 उमेदवारांची सध्या बघा निवड झाली आहे। त्यानंतर 3,150 उमेदवाराची कन्व्हर्टेड यादीमध्ये बघा निवड झाली आहे। आता आहे जो काही विथ इंटरव्ह्यू संदर्भात जवळपास 5,000 प्लस ज्या काही वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी संदर्भात बघा पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे जो काही 7 तारखेपासून जो सध्या बघा 8 पासून जो आठवडा सध्या सुरुवात होत आहे तर त्या आठवड्यामध्ये नेक्स्ट आठवड्यामध्ये आपल्याला यादीही पाहायलाही मिळू शकते। तसंच बघा जे काही एका स्तरावर जे महत्त्वाच्या प्राथमिक ज्या शाळा आहे किंवा मग माध्यमिक ज्या शाळा आहे अनुदानित असतील किंवा विनाअनुदानित संस्थेच्या ज्या शाळा आहे तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचं या ठिकाणी माहिती सध्या मागवलेली आहे। तर हे जे पत्र आहे तर ते जिल्हा परिषद अहमदनगर संदर्भात आहे, कारण अहमदनगर जिल्हा परिषदमध्ये बघा मागे एक पत्र इश्यू करण्यात आलं होतं तर त्याच्यामध्ये जे काही बिंदू नामवली नोंद वही तपासणी संदर्भात तर त्या ठिकाणी बघा जे काही पत्र होतं तर ते इश्यू करण्यात आलं होतं। त्यानंतर हे 1 तारखेला म्हणजे 1/7/2024ला हे दुसरं पत्र बघा इश्यू करण्यात आलं आहे। मग हे पत्र जे होतं ते प्राचार्य मुख्याध्यापक सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अहमदनगर यांना हे निर्गमित करण्यात आलं आहे। तर ह्यांचा जो विषय होता तर तो विषय म्हणजे कायम विना अनुदानित शाळाबाबत माहिती सादर करण्याबाबत, म्हणजे जे कायम विना अनुदानित आहे तर कायम विना अनुदानित ज्या शाळा आहे तर त्या संदर्भात संपूर्ण जी काही माहिती आहे तर ती सादर करण्यासंदर्भात बघा हे पत्र इश्यू करण्यात आलं होतं। जवळपास 28 जून 2024ला माननीय शिक्षण संचालकाचं एक महत्त्वाचं पत्र होतं माध्यमिक व उच्च माध्यमिक संदर्भात, तर त्या पत्राचं इथं संदर्भ देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाचं जे काही खाजगी आणि अनुदानित या ठिकाणी बघा माध्यमिक व उच्च माध्यमिक खाजगी शाळातील जी काही खालील मुद्द्याच्या आधारे बघा तातडीने माहिती सध्या बघा सादर करण्यासंदर्भात हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे। तर त्याच्यातले जे महत्त्वाचे मुद्दे आहे ते म्हणजे 24/11/2001च्या मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयानुसार राज्यातील किती खाजगी शाळांना व तुकड्यांना कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता प्रदान करण्यात आली आहे त्या संदर्भात माहिती इथं मागवली होती। म्हणजे 2011मध्ये जवळपास जे काही कायम विनाअनुदानित तत्वावर मान्यता प्राप्त ज्या शाळा होत्या तर त्या शाळा संदर्भात बघा इथं माहिती मागवली आहे। त्यानंतर बघा त्यापैकी खाजगी शैक्षणिक शाळांच्या व तुकड्यांच्या ज्या मान्यता आहे तर त्या आदेशातील कायम हा शब्द वगळण्यात आला आहे याची माहिती संदर्भात बघा माहिती दुसरी मागवली आहे। त्यानंतर त्यापैकी शाळांना तुकड्या अनुदानाच्या विविध टप्प्यावर अनुदान आज पावतो बघा अनुज्ञेय करण्यात आले आहे या संदर्भात माहिती या ठिकाणी 3 नंबरच्या मुद्द्यामध्ये देण्यात आली आहे। आणि ह्याच्यामध्ये जो शैक्षणिक जो आहे बघा खाजगी शैक्षणिक शाळांचा मूळ शासन मान्यता आदेशातील कायम शब्द वगळण्यात आलेला, म्हणजे या ठिकाणी बघा कायम शब्द वगळण्यात आलेल्या एकूण किती विनाअनुदानित शाळांना बघा किंवा संस्थांना अद्यापही अनुदान अनुज्ञेय करण्यात या ठिकाणी बघा आलेलं नाही। तर असे जे काही 4 मुद्दे होते तर त्या मुद्द्यांवर बघा माहिती सध्या इथं मागवली आहे। आणि ही जी माहिती आहे जवळपास कालच्या दिवसाला म्हणजे या ठिकाणी बघा 4 जुलै 2024 रोजी 3 वाजेपर्यंत बघा सध्या माहिती ही जिल्हा परिषदला त्या ठिकाणी माध्यमिक शिक्षण विभाग संदर्भित या ठिकाणी जे काही नाव दिलं आहे तर ह्यांच्याकडे बघा जमा करायची होती आणि ती संपूर्ण जी काही डिटेल्स असेल तर ती आपापल्या स्तरावरनं सध्या जी माहिती होती तर ती माहिती काही अंशी त्या ठिकाणी बघा जमा केलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। त्यानंतर बघा आजच्या जे काही महत्त्वाची जी काही न्यूज आहे तर ती न्यूज म्हणजे शिक्षण सेवक संदर्भात आहे। तर राज्यातील ही जी न्यूज आहे तर ती बघा या ठिकाणी सकाळी बघा एक न्यूज चॅनल आहे तर त्याच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळाची बघा आज दुपारी 2 वाजता बैठक होणार आहे अशा संदर्भात न्यूज आली होती, ब्रेकिंग न्यूज। आणि त्या बैठकीमध्ये जवळपास इथं बघा शिक्षण सेवकाच्या मानधन जे आहे तर त्याच्यावरती वाढ संदर्भात बघा निर्णय घेणार आहे। तर अशी या ठिकाणी बघा न्यूज ही आलेली होती। तर आजची सध्या बैठक होणार आहे तर त्या बैठक झाल्यानंतर नेमकं त्याच्यामध्ये कोणकोणते सध्या निर्णय घेण्यात आले त्या संदर्भात देखील आपण तुम्हाला वेळोवेळी अपडेट देऊ। तर ही महत्त्वाची जी काही ब्रेकिंग न्यूज होती, शिक्षण सेवकाच्या मानधनात वाढीचा निर्णय सध्या आज घेणार आहे। तर आपल्याला माहिती आहे मागच्या 1 वर्षापासून बघा जी शिक्षण सेवक सध्या जे शालेय शिक्षण विभाग आहे तर त्यांच्या अंतर्गत ज्या येणाऱ्या बघा शाळा आहेत तर त्या शाळांमधील शिक्षकांना मागील 1 वर्षापासून ज्या काही मानधन वाढी संदर्भात, कारण जे 16,000 18,000 आणि 20,000 अशा ज्या काही
तीन प्रकारचे जे मानधन सध्या बघा वाढीव करण्यात आले होते आणि ते फक्त शालेय शिक्षण विभागास अंतर्गत ज्या येणाऱ्या ज्या शाळा आहेत तर त्यांनाच बघा लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर जे समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या ज्या शाळा संस्था असेल किंवा मग आदिवासी विकास विभागाअंतर्गत शाळा संस्था असेल तर त्यांना त्या ठिकाणी मानधन संदर्भात बघा कोणत्याही प्रकारचं जे नवीन मानधन होतं तर ते सध्या बघा लागू नसल्यामुळे एकंदरीत हे जे काही मानधन वाढी संदर्भात नेमकं संपूर्ण जे काही शिक्षक आहे तर त्या शिक्षकासंदर्भात आहे किंवा मग फक्त आदिवासी विभाग किंवा समाज कल्याण संदर्भात त्या ठिकाणी मानधन संदर्भात बघा वाढ झाली नव्हती तर त्या संदर्भात आहे. तर हे एकंदरीत बघा प्रश्न असणार आहे. तर शेवटी जो काही काय चर्चा झाली ते एकंदरीत ऑफिशियली आल्यावरच आपल्याला कळेल की शिक्षण सेवकांचं मानधन सध्या तरी जे मानधन वाढ करण्यात आली होती तर ते 16K त्यानंतर बघा 18K आणि 20K असं जे काही तीन प्रकारचे बघा मानधन सध्या इथं वाढवण्यात आले होते. म्हणजे प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक असे जे काही प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये सध्या मानधन हे वाढवण्यात आलेलं होतं. तर आता नेमकं जर ह्याच्यामध्ये जर भर पडत असेल तर हे मानधन ह्या ठिकाणी बघा वाढू शकतं किंवा मग जे उर्वरित जे आदिवासी विकास विभाग होता, समाज कल्याण विभागाअंतर्गत येणाऱ्या ज्या शाळा संस्था आहेत तर त्या संदर्भात देखील इथं विषय हा होऊ शकतो. शेवटी जो निर्णय येईल जो काही त्या ठिकाणी चर्चा होईल ते सध्या बघा ऑफिशियली आल्यावरच कळेल का नेमकं कोणतं त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे शिक्षण सेवकाच्या मानधन वाढी संदर्भात. तर ते एकंदरीत आपल्याला जी काही ऑफिशियल आल्यावरच कळेल. तर अशी ह्या महत्त्वाच्या सध्या 2 अपडेट होत्या. अपडेट जर आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचत राहील. तर अशी एक महत्त्वाची अपडेट होती. तर पुढील जे काही यादी असेल तर त्या संदर्भात देखील लवकरच आपल्याला गुड न्यूज बघा विथ इंटरव्ह्यू संदर्भात बघा येणार आहे. तर त्यासाठी देखील तयारीत राहा. डॉक्युमेंट वगैरे असेल तुमचे ते देखील तयार करून ठेवा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.